नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे एका वर्किंग सॅटर्डेचा. मुलांना शाळेला सुट्ट्या पडल्या होत्या, माझी ट्युशनसुद्धा संपली होती. पण टीचर्सना पूर्ण एप्रिल महिना वर्किंग असतो हे मला आता जॉबला लागल्यानंतर कळलं. आधी मला वाटायचं की ज्यावेळेस मुलांना शाळेला सुट्टी पडते त्यावेळेसच टीचर्सनासुद्धा शाळेला सुट्टी पडते. पण आता कळलं की पूर्ण एप्रिल महिना भरावा लागतो, फक्त मे महिन्याची सुट्टी तेवढी असते. तर वीकडेजमध्ये माझ्या शाळेचं जे टाईम आहे ते 7 ते 2 असतं. पण सॅटर्डेला म्हणजे एव्हरी सॅटर्डे फक्त थर्ड सॅटर्डेला सुट्टी असते. 8 ते 11 टाईम असतं आणि मी आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर वीकडेमध्ये माझी सकाळची सुरुवात आहे ती सकाळी पहाटे 4:30ला होते आणि शनिवारी 5:30ला होते. 1 तास थोडं जास्त मला झोपायला मिळतं, कारण 8ला जायचं असतं शाळेमध्ये. तर सकाळी उठून माझी साफसफाईची कामं, अंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि ते मी नाश्त्याची तयारी करून घेते. तर छान असे मी मिक्स डाळीचे अप्पे बनवते. तर रात्रीच मी मिक्स डाळ वाटून घेतली होती, ज्यामध्ये उडीद, चणा, मूग आणि मसूरची डाळ होती. ती मी भिजत ठेवली होती 4 ते 5 तास आणि त्याच्यानंतर रात्रीच वाटून ठेवली होती आणि ती मस्त अशी आता फर्मेंट झालेली आहे. तर त्यामध्ये मी आता कांदा, कोथिंबीर म्हणजे तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही टाकू शकता. सोबतच थोडासा गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग आणि थोडंसं ओवा मी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्लेवर्स बॅलन्स करू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे आपल्याला अप्पे बनवायचे आहेत. आता जर समजा तुमच्याकडे अप्पे पॅन नसेल तर तुम्ही याचे डोसेसुद्धा बनवू शकता, पातळ थोडंसं बॅटर करून, किंवा एकाच पॅनमध्ये टाकून किंवा हे वाफून याचा ढोकळासुद्धा तुम्ही बनवू शकता, तोसुद्धा छान लागतो. तर मागे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, मी इंडस व्हॅलीचं पॅन घेतलेला आहे, अप्पे पॅन. तर त्याच्यासोबत ना अशा प्रकारची सिलिकॉनची हँडल मिळतात, जेणेकरून हे पॅन कसं गरम होतं ना ते कास्ट आयरनचं असल्यामुळे. पण फक्त एवढंच आहे की हे हँडल आहेत ना लावल्यानंतर थोडासा वास येतो, म्हणजे सिलिकॉन थोडंसं ते गरम होतं, मेल्ट वगैरे नाही होत पण त्याचा स्मेल येतो आणि त्यामुळे मग मी ते नाही शक्यतो वापरत. आणि हे वुडन स्पॅच्युलासुद्धा आहे. इथे पॅन मी गरम करून घेतलेला आहे. आणि इंडस व्हॅलीच्या भांड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे कास्ट आयरनची की ऑलरेडी सीझन्ड असतात, म्हणजे तुम्ही डायरेक्ट धुवून ती वापरायला घेऊ शकता, तुम्हाला सेपरेट त्याची सीझनिंग वगैरे करावी लागत नाही. आता हे मी पॅन धुवून घेतलेलं आहे आणि फक्त ते गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं सिलिकॉनच्या ब्रशनेच त्याला तेलाचा हात मी पसरवते. अप्पे करताना किंवा कोणतेही कास्ट आयरनचं भांडं वापरताना एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची की पॅन व्यवस्थित गरम झालं पाहिजे. कारण एकदा मी याच्यामध्ये ना घाईमध्ये अप्पे बनवत असताना पॅन व्यवस्थित गरम नव्हतं झालं आणि मी अप्पे टाकले होते ते सगळे त्याला चिकटले होते. त्यामुळे तसं करू नका. भांडं जे व्यवस्थित गरम होईल ना त्यावेळेस अप्प्यांचं किंवा डोशाचं बॅटर आहे ते त्या पॅनमध्ये सोडा, जेणेकरून डोसे छान असे म्हणजे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये कसे ते निघतात तसे निघतील. तर इथे जवळजवळ 1 मोठा चमचा मी अप्प्यांचं बॅटर याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर मला झाकण देऊन आपल्याला जवळजवळ 3 ते 4 मिनटं हे अप्पे शिजवून घ्यायचे आहेत. हे अप्प्यांचं पॅन जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. स्क्रीनवरती फ्लॅश होणारा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला MRPवरती डिस्काउंट मिळेल. आतापर्यंत राजसुद्धा उठले होते, त्यांना सकाळी लवकर उठायची सवय आहे, तर ते नेहमीप्रमाणे किचनमध्ये मला मदत करायला आलेले आहेत. तर मी एका बाजूला अप्पे करून घेते, तोपर्यंत ते चटणीची तयारी करून घेतात, कारण अप्प्यांसोबत शक्यतो चटणीच खातो, सॉस वगैरे मुलं आवडीने काही तितक्या खात नाही. तर अप्पे शिजतात तोपर्यंत अजून एक काम करून घेते, ते म्हणजे कपडे वाळत टाकण्याचं. सकाळी उठल्या सगळ्यात आधी मी मशीनचा लोड लावते, रात्रीच त्यामध्ये कपडे टाकून घेते. कारण मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की लॉन्ड्री मॅनेज करणं ना खूप कठीण जातं, जरी मशीन ते काम करत असली तरी. त्यामुळे न चुकता रात्री काय करते, मशीनमध्ये कपडे टाकते आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्या सगळ्यात पहिला मशीनचा लोड लावते. मग कधी जर समजा मी कपडे वाळत टाकायला विसरली तर मग ते काम रुद्र करतो, म्हणजे जर त्याला सुट्टी असेल तर, किंवा मग राजसुद्धा करतात, ते मग ते स्टँडवरती कपडे वाळत घालतात. आणि ते जवळजवळ 4 ते 5 मिनटापासून मंद आचेवरती अप्पे छान असे टम्म फुगलेले आहेत. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे. पुन्हा एकदा याला वरून थोडासा ब्रश फिरवायचा आहे, जेणेकरून आपण अप्पे जेव्हा फ्लिप करणार तेव्हा ते चिकटणार नाही. आणि इथे हे अप्पे सोडवण्यासाठी तुम्ही त्या वुडन स्पॅच्युलाचा वापर करू शकतो जो याच्यासोबत मिळतो, पण मी त्याच्याने ट्राय केला, त्याच्याने झाले नाही ते.
त्यामुळे मग सुरीच्या साहाय्याने अलगद किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही सोडवू शकता. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की खूप जास्त रफली ते करू नका, कारण कास्ट आयरनच्या वरती एक नाही पातळीशी कोटिंग असते आणि जर समजा आपण ते रफली घासलं तर ते निघू शकते. त्यामुळे अलगद एकदम हे अप्पे असे सोडवून घ्या. सुरुवातीला थोडंसं हे होतं, म्हणजे साईडला ते चिकटलेले असतात ना, पण खालच्या म्हणजे तळाला ते चिकटलेले नसतात. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता अप्पे एकदम इझिली निघत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला असे ते फ्लिप करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं या बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर हे अप्पे दोन्ही बाजूने शेकल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता ही अप्प्यांची दुसरी बॅच मी टाकली होती आणि तुम्ही पाहू शकता किती इझिली अप्पे सुटत आहेत त्या कॅव्हिटीमधून. जर पॅन व्यवस्थित गरम झाला असेल ना तर अप्पे छान तयार होतात. इथे अजिबात जास्त मेहनत नाही करावी लागत ते बाहेर काढण्यासाठी. अलगद जरी फक्त सुरी फिरवली तरी कुठेही अप्पे म्हणजे त्या पॅनला चिकटलेले नाही आहेत. अप्पे झाल्यानंतर मस्त असा चहा घेतला आणि त्यानंतर मी शाळेला निघाली. आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे ते तर उशिराच उठणार आहेत, त्यामुळे मग उठल्यानंतर ते तयारी करतील आणि नाश्ता वगैरे करतील. आता हे शाळा सुटल्यानंतरची म्हणजे जवळजवळ 11:15 वाजता राज आले होते आणि मग तिथून आम्ही डीमार्टला निघालेलो आहोत. घरातलं भरपूर असं सामान संपलं होतं आणि जर वीकेंडला संध्याकाळी जायचा विचार केला तर डीमार्टमध्ये खूपच गर्दी असते, त्यामुळे संध्याकाळी शक्यतो जाणं आम्ही अवॉइडच करतो. आणि मग आता ते डीमार्ट आमच्या घराजवळच आहे आणि शाळा तर माझी घराच्या जवळजवळ 5 मिनिटाच्याच अंतरावरती आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी जवळच आहेत. एक सेकंड, वीट आहे का बघू ते पहिला. कुठे मागे करा. होलसेल मीटिंग ऑटो वरती करा. तिथे इन्ग्रेडियंट्स आहे इथे. वीट फ्लोअर आटा रिफाईन. हां फसवतात त्याच्यात पण ते मालकीस्ट घ्या ना, मला हे आवडतं. एक घ्या. मी इथून जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी येता खूपच उशीर झाला. जवळजवळ 12:30 वाजायला आले होते. म्हणून घरी आल्यानंतर परत कधी स्वयंपाक करणार म्हणून मग बाहेरूनच आम्ही डोसा आणि सांबार चटणी वगैरे घेऊन आलो होतो आणि तोच आमचा दुपारचा आमचं लंच होतं. आणि आता ट्युशन वगैरे नसल्यामुळे दुपार म्हणा किंवा संध्याकाळी थोडीशी निवांत असते. आधीसारखी घाई गडबड नसते. आधी कसं व्हायचं की शाळेतून आल्या लगेच जेवायची आणि त्याच्यानंतर मग 1-1 तास मला आराम करायला मिळायचा. आणि शनिवारचीसुद्धा तशीच वेळ होती. शनिवारीसुद्धा आल्यानंतर दुपारी स्वयंपाकामध्ये वेळ जायचा. मग त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी ट्युशन किंवा मग ज्या दिवशी शनिवारी शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी सकाळी ट्युशन. पण आता तसं काहीच नाही आहे. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. चहा वगैरे आमचा झालेला आहे आणि आजच्या टू डू लिस्टमध्ये एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे बटाट्याचे चिप्स बनवणं. मागच्या वर्षीसुद्धा मी बनवले होते आणि त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यावेळेस मी साबुदाण्याच्या चकल्यासुद्धा बनवल्या होत्या, पण त्या फसल्या होत्या. तर यावर्षी मी ते ट्राय करण्याचं अजिबात धाडस केलं नाही. मला असं वाटते की ज्या गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स आहे ना आपला त्याच गोष्टी कराव्या. तर मागच्या वर्षी मी कमी क्वांटिटीमध्ये बनवले होते चिप्स. यावेळेस मी थोडीशी क्वांटिटी वाढवलेली आहे. आता हे 3 किलो बटाटे आहेत आणि मोठ्या आकाराचे मस्त आहेत बटाटे एकदम. तर ते मी ते सोलून घेते आणि याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स पूर्ण आलेला आहे का म्हणजे फसणार नाही ही रेसिपी. तर म्हणून मग मी ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. आणि पुन्हा एकदा माझे हे चिप्स बनवण्याचा विचार चाललेला आहेत, कारण आता मी व्हॉइस ओव्हर करायला बसले तोपर्यंत ही बटाट्याचे चिप्स म्हणजे खाऊन झालेले आहेत आमचे आणि खूप छान तयार झालेले आहेत. तर अजून एक बॅच मी बनवेल. दुसरे काही वाळवण्याचे पदार्थ किंवा लोणचे वगैरे मी बनवत नाही. मागच्या वर्षीच बनवलेलं लोणचं अजूनही शिल्लक आहे. आणि इतर कोणतेही म्हणजे साबुदाण्याच्या चकल्या म्हणा किंवा पापड्या म्हणा ते सगळं मी नाही बनवत. ते शक्यतो आम्ही रेडीमेडच घेतो. पण हे चिप्स मला बनवायला आवडतात आणि ते चवीलासुद्धा छान लागतात म्हणून मी हे दरवर्षी बनवते. तर इथे हे याच्यावरती करताना थोडं काळजीपूर्वकच करावं लागतं स्लाईस करताना, कारण मला याची खूप भीती वाटते, कारण एकदा माझा हातसुद्धा कापला होता. तर याची थिकनेस मला थोडीशी जास्त वाटली तर ते ॲडजस्ट करून मी मीडियम साईजचे म्हणजे एकदम पातळ पण नाही केले आणि एकदम जाड पण नाही केले, कारण एकदम जाड केले तर ते वाळवायला जास्त टाईम लागतं आणि एकदम पातळ केले ना ते तळताना ते लगेच करपतात. त्यामुळे मीडियम साईजमधलेच मीडियम थिकनेसमधलेच मी बटाट्याचे काप करून घेत आहेत. हे बटाट्याचे वेफर करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे जेवढं त्याच्यातलं स्टार्च निघेल ना तेवढे वेफर जास्त पांढरे होतात आणि त्याचसोबत ते एकमेकांना चिकटत नाही ज्यावेळेस आपण बॉईल करून घेतो. आणि मागच्या वर्षी जेव्हा मी हे बटाट्याचे चिप्स बनवले होते त्यावेळेस मी रात्री हे वाळत घातले होते कपडे धुण्याच्या स्टँडवरती. आणि मला एका ताईने कमेंटसुद्धा केली की हे बटाट्याचे वेफर काळे कसे तुझे पडले नाही तू सावलीमध्ये वाळवले तरी. त्याचं एक कारण आहे, ज्यावेळेस आपण हे चिप्स बॉईल करतो ना त्यावेळेस मिठासोबत थोडंसं आपल्याला यामध्ये तुरटीचा खडा घालायचा आहे.
तुरटीचा खडा घातला ना तर चिप्स पांढरे शुभ्र राहतात. भलेही तुम्ही ते सावलीमध्ये सुकवले ना तरी अजिबात ते काळे पडत नाही. तर इथे बटाटे किसत असताना मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. एका ठिकाणी पातेला आणि एका ठिकाणी कढई ठेवलेली आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी मीठ घालते दोन्ही ठिकाणी आणि त्याचसोबत तुरटीचा खडासुद्धा घालते. आणि आपण तयार केलेले जे चिप्स आहेत ते आपल्याला आधी धुवायचे आहेत 1-2 वेळा आणि त्यानंतर मग त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता हे बटाट्याचे चिप्स आपल्याला अर्धे कच्चे असे शिजवून घ्यायचे आहेत. पूर्णपणे आपल्याला शिजवायचे नाही तर ते तुटतील आणि आपल्याला ते सुकवतानाही येणार, म्हणजे सुकवता ते सेपरेट होता तुटतील. त्यामुळे अर्धे कच्चे ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे एक्झॅक्ट टाईम मी सांगू नाही शकत, कारण ते डिपेंड करतं की तुम्ही पातेल्यामध्ये पाणी किती घेतलेलं आहे, त्याचसोबत गॅसची फ्लेम किंवा बटाट्याच्या चिप्सची थिकनेस, त्या सगळ्या गोष्टीवरती ते डिपेंड करतं. पण मी जेव्हा हे बनवायला घेतलं तेव्हा पाणी उकळल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 मिनटं मला लागले ते बटाट्याचे चिप्स शिजण्यासाठी. तर तुम्ही त्या हिशोबाने मध्ये मध्ये चेक करू शकता आणि मध्ये मध्ये हलक्या हाताने आपल्याला ढवळायचं, जेणेकरून सगळे जे चिप्स आहेत ते तळाला लागणार नाही. एकदम सोपी पद्धत आहे आणि छान चिप्स तयार होतात. त्याच्यामुळे जर कधी तुम्ही ट्राय नसेल केलं ना तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर इथे कढईतलं पाणी थोडंसं कमी होतं, त्यामुळे ती बटाटे लवकर शिजलेली आहेत. तर ती मी आता इथे या झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेते. आपण ही बटाटे तोडताना जर ती म्हणजे नखाच्या सहाय्याने जर ती अलगद तुटली, म्हणजे पण जास्त अशी म्हणजे पिठासारखी नाही लागली पाहिजे. पिठासारखी लागली म्हणजे ती जास्त शिजलेली आहेत, थोडीशी कच्चीच असली पाहिजे. तर ती काढून घ्यायची आहेत आणि थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला ही वाळत घालायची आहेत. तर मी मागच्या वर्षीसुद्धा या स्टँडचा उपयोग चिप्स वाळवण्यासाठी केला होता आणि यावर्षीसुद्धा मी तेच करते. फक्त एवढं मला गोष्टीचं रिअलाईज नाही झालं की मागच्या वर्षी क्वांटिटी कमी होती, त्याच्यामुळे सगळे चिप्स जे होते ते स्टँडवरती आले. पण यावेळेस 3 किलो बटाटे होती आणि 1-2 एक्स्ट्रा मी घेतली होती, म्हणजे आपली जी रेग्युलर जी कुकिंगची बटाटे असतात त्याच्यामधून. तर मी चादरीवरती वाळत घालते आणि इथे जास्त कोणाचं येणं जाणं नसतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती पाय वगैरे पडण्याची सुद्धा शक्यता नाही आहे. आणि ही क्लिप मी सकाळी शूट केलेली आहे. ही रात्रभर फॅनखाली चिप्स हे वाळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट ते सुकलेले आहेत. फक्त आता ते मी एकत्र करून एका टोपलीमध्ये काढेल आणि त्यानंतर दिवसभर ते कडक उन्हामध्ये मी ते वाळवून घेईल, जेणेकरून त्याला बुरशी लागू नये, कारण थोडं जरी त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल तर ते खराब होऊ शकतात. आणि आपले मस्त असे बटाट्याचे चिप्स बनून तयार आहेत. तर तुमचे कोणते कोणते वाळवण्याचे पदार्थ आतापर्यंत तयार झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.